बुलेटिनच्या सुरुवातीला समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीहरिकोटा येथून 412 टन अवजड आणि 50 मीटर लांब इस्रोचं नॉटी बॉय हे रॉकेट दक्षिण आशिया उपग्रह घेऊन रवाना होणार आहे आणि तीच दृश्य आपण पाहू शकतोय की हे रॉकेट रवाना झालेलं आहे। विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आता आपल्याबरोबर आहेत। मयुरेश, या उपग्रहाचं काय महत्त्व? 2 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रॉकेट विषयी या सॅटेलाइट विषयी एक आवाहन केलं होतं इस्रोला की अशा प्रकारचा एक सॅटेलाइट की जो दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरेल असा इस्रोने बनवावा आणि ती भारताकडून या दक्षिण आशियाई देशांसाठी भेट असेल। आणि म्हणजे हा ऍक्च्युअली सॅटेलाइट भारताचा जनरल कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या सिरीज मधलाच आहे, पण याच्यामध्ये आता यावेळेस क्षमता वाढवून या सगळ्या देशांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल अशा स्वरूपाचा तो सॅटेलाइट इस्रोने बनवला आणि आता आपण तो JSLVच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलाय। याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे जे लहान देश आहेत, मालदीव्स किंवा भूतान, अफगाणिस्तान आणि ज्यांच्याकडे स्वतःची अशी क्षमता नाहीये की स्वतःचा स्पेस प्रोग्राम त्यांचा असू शकेल किंवा स्वतःची सॅटेलाइट चांगल्या क्वालिटीचे असतील, त्याच्यासाठी अदरवाईज ज्यांच्याकडे स्वतःचा स्पेस प्रोग्राम नाही त्यांना इतरांकडून ते विकत घ्यावे लागतात। पण भारताने त्यांना एक भेट दिली आहे, गिफ्ट म्हणून ते दिलेले आहे। त्यामुळे जवळपास पुढच्या 12 वर्षांमध्ये 10,000 कोटींचा लाभ त्या देशांना होणार आहे। म्हणजे त्याच्यावरचे जे काही सुविधा ज्या आहेत आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या देशांमध्ये टीव्हीचं नेटवर्क, इंटरनेटचं नेटवर्क, मोबाईलचं नेटवर्क चांगल्या पद्धतीने विस्तृत करण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो। त्याच्यावर 12 ट्रान्सपॉन्डर्स आहेत प्रत्येक देशाला, ऍटलीस्ट एक ट्रान्सपॉन्डर तर फुल टाइम वापरता येईल, इतर पण ट्रान्सपॉन्डर ज्यावेळेस काम नसेल त्यावेळेस वापरता येऊ शकतील। आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा त्याचा उपयोग चांगला होऊ शकणार आहे। भूकंप आहे किंवा या बऱ्याच देशांमध्ये सुनामीची शक्यता असते, त्याच्यानंतर वादळ धडकण्याची शक्यता असते, तर त्याच्यामध्ये हॉटलाईन्स पण ठेवण्यात आले प्रत्येक देशांमध्ये, डायरेक्टली कम्युनिकेट करता येईल 24 तास ज्या अवेलेबल असतील। तर त्याच्यानंतर ते कम्युनिकेशन सॅटेलाइट असल्यामुळे टेलिमेडिसिनसाठी उपयोग होईल की ज्यांच्याकडे चांगल्या आरोग्य सेवा नाही आहेत ते भारतातल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल। सार्क कंट्रीज ज्या आहेत 8, तर त्याच्यापैकी 7 देशांनी त्याला होकार कळवला आणि ती भेट वस्तू स्वीकारली, पण पाकिस्ताननी मात्र त्याला नकार दिला। ते म्हणाले की आमच्याकडे आमचा स्वतःचा स्पेस प्रोग्राम आहे, आम्हाला तुमची गरज नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। ही गोष्ट वेगळी आहे की त्यांना त्या क्वालिटीच्या त्या गोष्टी आणि त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, ते पाकिस्ताननी हे नाकारलंय। पण ठीक आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या 7 देशांनी त्याला होकार कळवला आणि पुढच्या 25 मिनिटांमध्ये हा जो काही उपग्रह आहे तो जिओ ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग त्याला भूस्थिर कक्षेकडे म्हणजे विषुववृत्तापासून 36,000 किलोमीटर उंचीवर पोहोचवण्यात येईल। पण या उपग्रहामुळे भारताचं सामर्थ्य कसं वाढणार आहे? काय फायदे होणार आहेत याचे? भारताचं सामर्थ्य वेगळ्या पद्धतीने वाढणार, कारण स्पेस टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं तर हा रेग्युलर कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे। आता जसे जसे आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट वाढतील त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये आपण बघितलं की गेल्या 20 वर्षांमध्ये अगदी सुरुवातीला फक्त 1-2च चॅनल होते आपल्याकडे आणि हळूहळू सगळ्या पद्धतीने ते सुधारत गेलं भरपूर। आता जवळपास 600-700च्या वर चॅनल्स लोक रोजच्या रोज पाहू शकतात। तर हे सगळं झालं कारण हे आपले स्वतःचे सॅटेलाइट आहेत। इंटरनेटचा स्पीड वाढतोय, 4G आपल्याला मिळायला लागलेले आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर येते। हे करण्यामागे सुद्धा आपल्याला आपले स्वतःचे सॅटेलाइट तिथे आहेत म्हणून त्या गोष्टी शक्य आहेत। तर आता हा लाभ आपण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये देतो, त्यामुळे दक्षिण आशियाई देशांमधलं जे काही एकमेकांचं कॉपरेशन आहे आणि त्यामध्ये भारताची भूमिका आधीपासूनच महत्वाची राहिली आहे, पण आता मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही ना काही विसंवाद असायचे। चीनचं त्याच्यावर प्रभुत्व होतं, तर चीनला वगळून बाकीच्या सगळ्या देशांना भारताच्या नेतृत्वाखाली आणणं हा एक आताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणात एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर हा केला जातोय। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की स्पेस डिपार्टमेंट जे आहे ज्याच्या अंतर्गत इस्रो येतं आणि त्याच्या सगळ्या संस्था येतात, हे डिपार्टमेंट पंतप्रधानांच्याच अखत्यारीत असतं, त्याला स्वतंत्र वेगळा मंत्री खास नेमला जात नाही। तर त्यामुळे पंतप्रधानांनी त्या एकूण परराष्ट्र धोरणाचा आणि आता त्यांच्या बाकीच्या एकूण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धोरणांचा भाग म्हणून स्पेस डिपार्टमेंटचा या पद्धतीने उपयोग करून घेतला आणि अर्थात तो सगळ्यांसाठीच उपयुक्त असा करणार आहे। नॉटी बॉय हे जे नाव आहे या सॅटेलाइटचं हे देखील अगदी वेगळं पाहायला मिळतंय। कधीपासून यावर काम सुरू होतं आणि कशा पद्धतीने हे सगळं काम पुढे जात गेलं याबद्दल काही कल्पना आहे आपल्याला? ऍक्च्युली नॉटी बॉय हे JSLVला म्हणण्यात येतं, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल JSLV जे आहे। तर JSLV आपल्याकडे 2 रॉकेट आता सध्या कार्यरत आहेत, तर त्याच्यापैकी म्हणजे फुल फ्लेज कार्यरत आपल्याला म्हणता येतील। त्याच्यापैकी PSLV की ज्याच्यावरून आपण आतापर्यंत मॅक्सिमम जे काही सॅटेलाइट्स आहेत तो सोडत असतो किंवा चांद्रयान, मंगळयान पण आपण त्याच्या माध्यमातून सोडलं, पण त्याची क्षमता आहे ही साधारणतः
1500 किलोपर्यंत वजन अवकाशात वाहून नेण्याची असते. जीएसएलव्हीची क्षमता जास्त आहे. आता यावेळेस आपण 2250 किलोचा हा उपग्रह आपण अवकाशात पाठवतोय, त्यामुळे अवकाशात वजन वाहून नेण्याची क्षमता जीएसएलव्हीची जास्त आहे. मात्र त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्यामध्ये हे 3 टप्प्यांचं रॉकेट आहे आणि त्याच्या सगळ्यात वरच्या टप्प्यांमध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरलंय की जे आपल्याकडे आधी नव्हतं. आणि ते क्रायोजेनिक इंजिन आपण रशियाकडून सुरुवातीला घेतलेले होते आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या निर्बंधानंतर आपल्याला स्वतःला ते बनवायला. आपण जे बनवलेले पहिले जे होतं त्याला पहिल्या 2 याच्यामध्ये सक्सेस मिळाला नाही आणि त्याला आणि बऱ्याचदा ते अपयशी व्हायचं, म्हणून त्याला नॉटी बॉय असं म्हणायला सुरुवात केली होती. पण आता तो नॉटी बॉय बऱ्यापैकी शहाणा झाला. हे मागच्याच वेळेस लक्षात आलं, सलग त्याचे 3 उड्डाणं याच्या आधीची जी आहेत ती यशस्वी ठरली आहे. हे 4थं उड्डाण आहे, त्यामुळे हे पण यशस्वी ठरेल असं इस्रोला अपेक्षा आहे. या सॅटेलाइटवर काम जवळपास 3 वर्ष सुरू होतं. म्हणजे पंतप्रधानांनी जाहीर करायच्या आधीपासून, कारण तो जीसॅट आपण आपल्यासाठी वापरणारच होतो, पण आता आपण तो आपल्यासोबत इतरही देशांसाठी उपलब्ध करून दिला. मयुरेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर नॉटी बॉय हे दक्षिण आशियाई उपग्रहासह झेपावलेलं आहे. दक्षिण आशियातील देशांसाठी भारताकडून हे प्रक्षेपण आज करण्यात आलेलं आहे. पाकिस्तान वगळता 7 देशांसाठी संवाद सेवांची क्रांती यामुळे होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किमान किंमत ही 450 कोटी रुपये इतकी आहे. दक्षिण आशियासाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे आणि सार्क देशातील 8 पैकी 7 सदस्य या प्रकल्पाचा भाग देखील आहेत.